यो शर्ट घातला तर लगेच कशाला काढायचा? ह्याच्यावर वळून घे मास्तरीन बाई. ते हे द्या, ताट द्या. दुर्गे, वय ताई. आम्ही पण तयारी केली. कशाने पेटवायचं? आणते आणते. बसा अधिपती. धनाजी, मॅडम, कपडे का जाळायला लागलात तुम्ही? किती स्वार्थी बाई आहेस तू. जरा तुझ्या मनाविरुद्ध झालं तर हे असले तमाशे करतेस. अगं किमान त्याचा वाढदिवस आहे म्हणून तर हे टाळायला हवं होतंस. पण तुला कोणाची काही पडलेली नाहीच आहे ना. प्रत्येक वेळेला तुझा मान महत्वाचा. मानासाठी करायलोय आम्ही. मान? कसला मान हो अधिपती, कसला मान? अहो, आईचं काळीज आहे आमचं. तुमचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही गेली 4 दिवस गावातली सगळी दुकानं पालथी घातली. 100 शर्ट दाखवायला लावली त्यांना. त्यातून हे निवडून आणले आम्ही. प्रत्येक वेळेस तो शर्ट हातात घेतला का मी विचार करायचो, हा शर्ट तुम्हाला कसा दिसल? तुमची आब दिसल का? तुमची शान दिसल का? तुमचा रुबाब दिसल का? गेले 4 दिवस आम्ही वन फिरत होतो अधिपती. पण आता तुम्हाला हे कापड जर घालायचे नसतील तर काय करणार हो आम्ही? वय, खरं सांगायला ताई. उन्हातानाची पायपीट करून तिने एवढे समजे शर्ट आणले ती. साहेब, पण मी ते घालणार म्हणलो होतो का नाही? घालणार नाही असं म्हणलो होतो काय? पण अधिपती तुम्ही ते बदलायला पण तयार नाही झाला. तुम्हाला जर आमच्या शब्दाची किंमत राहिली नाही तर आम्ही आणलेल्या कपड्याची काय राहणार हो? काय बोलते हो आई साहेब, मी तुमचा शब्द केव्हा पाडलाय काय? आणि काय ग, एवढा काय राग आहे तुझा अक्षरावर? तिने आणलेला शर्ट याने घातला म्हणून तू आणलेले कपडे जाळून टाकलेस. सुनबाईंबद्दल कुठला राग आलाय आमच्या मनात? अधिपती, तुम्हाला कधी असं जाणवलंय
की आम्हाला सुनबाईंबद्दल राग आहे म्हणून? आम्ही कशापायी राग करू हो त्यांचा? आम्हाला जर का बोलायचं असतं तर आम्ही तेव्हाच बोललो असतो, जेव्हा त्यांनी अधिपतीनं ओवाळलं. दरवर्षी आम्ही त्यासनी पहिल्यांदा ओवाळतो, पण आज थुमान त्यांनी घेतला. पण घेऊ देत, बायको आहेत त्यांच्या. आम्हाला वाईट एकाच गोष्टीचं वाटलंय अधिपती. आम्हाला विचारायचं तर सोडूनच द्या हो, पण निदान आम्हाला सांगायला तरी पाहिजे होतं का नाही? असं गुपचूप एकट्यानं खोलीत वळलं तुम्हासनी. काय वाटलं असेल हो आम्हाला? त्या जर का आम्हाला काही म्हणल्या असत्या तर आम्ही काय नाही म्हणणार होतो वय? अहो, उलट आम्ही सगळी तयारी केली ती ह्याच्यासाठीच की चला आम्ही दोघी मिळून ववाळू. पण नाही, गुपचूप एकट्याने ओवाळून घेतलं त्यांनी. तरी बी आम्ही काय बी बोललो नाही अधिपती. तर तुम्ही सांगा, आमचा काय राग आहे वय त्यांच्यावर? जाऊ द्या अधिपती, चुकलंच आमचं. आम्ही हे जे काही केलं ते सगळं तुमच्या मायेपोटी केलंय. माफ करा आम्हाला. असं काय बोलायला हो? असं बोलू नका. आता यापुढं आम्ही तुमच्यासाठी कधीच कापडं आणणार नाही. सुनबाईंनाच आणू देत. त्यांनी आणलेलीच कापडं घाला तुम्ही. आमचा खरंच काही राग नाही हो त्यांच्यावर. आम्ही हे एवढं सगळं करत बसलो का नाही, त्याचा आमचा आम्हालाच राग यायला लागलाय. हो आईसाहेब, शांत व्हा हो. शांत व्हा की. माफ करा अधिपती, आज तुमचा वाढदिवस आहे आणि आम्ही डोळ्यात पाणी आणलं. माफ करा. असं कधीच केलं नव्हतं आम्ही. चुकलं आमचं. अशी रडारड करायला नको होती आम्ही. आवरलं नाही हो, आवरलं नाही डोळ्यातलं पाणी. माफ करा, माफ करा आम्हाला. तुम्ही आता बास करा. तुम्ही अजून लाजवू नका आम्हाला. तुम्ही कशाला माफी मागताय? आणि तुमची काय चूक आहे? यात जी काही चूक आहे ती माझीच आहे. आणि आता मी माझी चूक सुधारतो. झालं? समाधान झालं? जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं असेल ना आता? अक्षरा बघितलंस? हे हे खरं रूप आहे या बाईचं. हा खरा स्वभाव. प्रत्येक वेळेला आपल्या मनाविरुद्ध जरा काही झालं की असले तमाशे करायचे, नाटकं करायची, त्या अधिपतीला इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि जे स्वतःला हवं ते करून घ्यायचं. बाबा नको, आज वाढदिवस आहे त्यांचा. आज नका बोलू काही. अक्षरा, तू डोळ्याने बघतेस काय बाई आहे बघितलीस ना? ही सगळी नाटकं, ही सगळी जाळपोळ कशासाठी? तर आपला हट्ट पुरा करण्यासाठी. माझा मुलगा म्हणतेस ना त्या अधिपतीला? हे तुझं प्रेम, ही तुझी माया. आपल्या मुलाला सुखानं वाढदिवस साजरा करू दिला नाहीस तू. घरात काही शुभकार्य असो, कोणाचा वाढदिवस असो, हिला काही पडलेलं नाहीये. हिच्यासाठी महत्वाचं फक्त हिचा अधिकार, हिचा शब्द, हिचा मान. 4 वाजता सूर्यवंशी. आमच्या आई साहेबांसंग या भाषेत वट्ट बोलायचं नाही बघा, सांगून ठेवतो तुम्हाला.
ओंकार सर, आता काय झालं? कशाला बोलवलंय आता? कळेल कळेल. भाऊया आलं का सगळं सामान? वय वय आणतो मी सगळं. काय ग मुकादमनी परत काय केलं की काय? नाही नाही, तो काय करणार आहे? आपल्या समोरच आहे की. हा दाखव. बघा उघडून, तुम्ही मदत करा जरा, बघा जड येते. काय आहे हे समजा? ते काय लगीन बिगीन आहे कोणाचं? लग्न बिग्न नाही, आपल्या मालकांचा वाढदिवस आहे. काय सांगायलाय? धाकल्या मालकांचा बर्थडे ऐकलं का सगळ्यांनी? हो ताई, जरा हळू. त्यांना सरप्राईज द्यायचंय ना, हे त्यांना माहित नाही. त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचंय. हा, तेव्हा तुम्ही सगळे तयारीला लागा. ऑफिस मस्त सजवा आणि हा चला, मला काय बघते, करा चला. ताई जा. बघा चल लवकर चला पण. रमेश, रव्याकडनं काही लढ्या घे आणि इकडे बाहेर भिंतीला लाव. ताई ऐका ना, हे हॅपी बर्थडेचं दिसतंय यात, हे इथेच लावून सजवून घ्यायचं. चला हे घ्या, तुम्ही हे लावा, मी आणि काही आहे का बघते त्यात. म्या काही मदत करू का? नाही नाही, काम करायचं ना तर इथं नको करू, तिकडं बाहेर जा ना, मैदानात कर ना. हा, ते आपलं आपलं तुपलं काही नाही. निघितून ताई, काही काळजी नाही करायची. काय हे सगळं तुम्ही करायचं. आणि ताई, तुम्ही पण कुणीच काळजी करायची नाही. काही वाटलं ना, ह्या दोन दादांना सांगायचं. येऊ का मी? तुम्हाला काय अधिकार नाही त्यासनी काय बोलायचा. तुमचं झालं असलं तर निघा. निघतोच आहे. तुला गरज नाही मला माहिती आहे, पण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आशीर्वाद द्यायसाठी थांबलो होतो मी. आणि माझ्याकडून त्या तुला सतत असतील. आणि आई अंबाबाईकडे प्रार्थना करेन आजच्या दिवशी की आता तरी तिनं तुझ्या डोळ्यावरची झापडं काढावीत. आणि उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघायची बुद्धी तुला द्यावी. तुम्ही काय त्यांचं मनावर घेऊ नका. ते काय त्यांचं आजचं नाही. तुम्ही अजिबात डोळ्यातनं पाणी काढू नका. बघा भारी आहे शर्ट. पण अधिपती, तो जळलाय हो शर्ट. तो कशा पायी घालताय? त्याला काय होतंय, त्यातल्या त्यात कमी जाळलेला ह्योच आहे. नात कोळा येऊ ह्योच घालून जातात बाहेर. अहो पण आज वाढदिवस आहे तुमचा. आजच्या दिवशी असे जळलेले कपडे घालून जाणार तुम्ही? बरं दिसतंय बाय. हो, ते काय बरं दिसतंय का नाही दिसतंय त्याच्याशी मला काही घेणं ते नाही. तुम्ही आणलाय ना व, आम्हाला ह्योच घालायचा आहे. आई साहेबांची फॅशन जगात भारी फॅशन हो. नाद म्हणत्या, खरंच भारी आहे. अहो असं कशा पायी करताय? आज वाढदिवस आहे तुमचा, बदला तो. तुम्ही तो मगाशी काय तो बुजगावण्यामध्ये शर्ट घातला होता तो घाला घाला घाला. नाही नाही नाही, मी यो शर्ट घालणार आहे. एवढं तुम्ही 4 दिवस दुकानं पालती घातली, एवढी उन्हात आणायची, हा एवढी पायपीट केली, सूर्य कसला आग वाका लागलाय. एवढ्या उन्हात तुम्ही स्वतःला जाळून घेतलं, मग एवढं जरा जळलेला शर्ट मी घातलं तर काय फरक पडतोय? होय गाजी, योच घालणार आहे मी. हा चला वळून घ्या मला. 1 मिनिट थांबा. हे वांक्या डोंक्या, हा बोल.
अरे होय काय बरोबर आलोच नाही यायलाच लागलो तो आलो 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 की टांबदिशी चल हा ठेव ठेव हा मला जायला लागतंय जरा फॅक्टरीत लवकर आज चला लवकर वाळून घ्या हे बघा तुम्ही पण आता घाईत आहात एवढ्या घाईघाईत न ग आम्हाला असं वाटतंय की तुम्ही जाऊन या संध्याकाळी आल्यानंतर निवांतपणे ओवाळणी करू काय तसं करूया का चालतंय मग तसं चालतंय मग निवांत करू काय तशी गडबड नाही चला जा जग जिंकून या येणार चल मास्तरीन बाई ते समजून घ्या जरा अहो आणि तुम्ही काहीतरी सांगणार होतं ना नंतर बोलूया आपण आत्ता नको नंतर बोलूया चालतं नंतर सांगणार होते काहीतरी नंतर नंतर सुनबाई आज आम्हाला न विचारता ओवाळणीचा कार्यक्रम करून घेतलात संध्याकाळी आम्ही कार्यक्रम ठेवलाय वेगळा काही कार्यक्रम करू नका या धनाजी हे सगळं आवरून टाक आणि ते शर्ट आहे का नाही सुनबाईनी आणलेला चांगला धुवून रगडून घासून दे सुनबाईंना परत हळूच काढा. अव ज्यांच्यासाठी तयारी चालली आहे त्यांचाच पत्ता नाही. येत आहेत तुम्ही काळजी करू नका मालक पोहोचतच असतील. ओंकार दादा तू आम्हासनी आधी कल्पना दिली असती तर आम्ही धाकल्या सरकारांसाठी गिफ्ट आणलं नसतं का? अरे नाही त्याची गरज नाही. आपण त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतो ना हेच त्यांच्यासाठी मोठं गिफ्ट आहे. अरे दाखले सरकार आले. दाखले सरकार वाढदिवसाच्या शुभेच्छा. आभाळभर रेल्वेवर आभाळभर शुभेच्छा. थांबा आता नाही केक कापून झाल्यावर. अरे हे सगळं करायची काही गरज नव्हती. अहो दाखले सरकार, अहो तुमचा वाढदिवस म्हणजे आमच्या सगळ्यांची दिवाळी. मग आता साजरा झालाच पाहिजे ना धाकले सरकार. अहो ताई तुमच्या शुभेच्छाच भास आहेत. एवढं काय करत बसलाय तुम्ही राव? धाकले सरकार आमच्याकडनं तुम्हासनी हा बुके आणलाय बरं का. थँक्यू ताई थँक्यू. दाखले सरकार प्रद्युम्न हे ठेवले तिकडे जा. भावा चल केक कापून घेऊ ये. वा वा सरस्वती ताई स्वातीताई एक नंबर वर काय भारी केलंय राव. हा सगळं बजेट आजचं इकडेच लावलं वाटतं. वा वा हे काय धाकले सरकार आणि त्याच्या मारी एक नंबर. पण हे काय शर्ट कसं काय जळाला? हा आता काय जळलेलं शर्ट बघशील का आमच्या आई साहेबांची माया बघशील? शर्ट नात खोळाय का नाही काय मंडळी? नाही नात खुळा ते बरोबर आहे पण तू शर्ट जळला कस काय? ते ओवाळताना जरा निरंजन पडलं आणि ते जरा झाला कार्यक्रम. पण आमच्या आई साहेबांनी दिलाय म्हणल्यावर आज आम्ही ह्योच घालणार आहे का नाही? ते सगळं जाऊन दे ना आता केक कापा ना. बस चला चला वेळ घालवायला नको. हॅपी बर्थडे टू यू दाखले सरकार. हॅपी बर्थडे टू यू. सरकार वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही फक्त जरा नीट वागा त्या शुभेच्छा असतील आमच्यासाठी. चला लागा कामाला. चला 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 तुम्ही सगळ्यांनी केक खाऊन घ्या. पहिला केक खायचा नंतर राहिलेली कामं करायची. समजलं का? ते घेऊन जा रव्या. बरं ओंक्या
त्या मुंबईवाल्यांचा फोन आलता सकाळी मला. त्यांनी काहीतरी ईमेल पाठवला म्हणा कॅम्प्युटरवर. ती लिस्ट पाठवली त्यांनी, ते बघून. धाकले सरकार थँक्स बरं का. आणि हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. अहो झालं ते बड्डे बिड्डे सगळं. पहिलं आता केक खाऊन घ्या. तर तेवढा जरा ईमेल चेक करून घे तू. सगळं ठीक आहे ना व? काय अडचण नाही ना नक्की? नाही काही नाही. काय रे वंक्या? नाही नाही भावा, तू काळजी करू नकोस. रमेश आहे ना आता सुतासारखा सरळ झालाय. आणि आम्ही काय केलंय माहितीये का, तू सांगितल्याप्रमाणे 2 माणसं ठेवली आहेत, ती त्याच्यावर पाळत ठेवून असतात. नाही पण तरी तुम्ही त्या माणसांवर इसमून राहू नका. तुम्ही स्वतः जातीने लक्ष घाला. काय नीलमताई, तुमचा फोन घेऊन या जरा. आणा. हे बघा, हो आमचा नंबर सेव्ह केला आम्ही याच्यात. काही जरी प्रॉब्लेम वाटला थेट आम्हाला फोन करायचं. बिलकुल घाबरायचं नाही. काय? थँक्यू बरं का. हा, जावा आता, जावा जावा. सरकार केक लय भारी होता. त्या बायकासनी काय दिलास का स्वतःच्याच पोटात भरलास सगळा? नाही नाही, सगळ्यांना दिला. बरं ऐक, मी परत एकदा सांगतो, त्या रम्यावर नीट लक्ष ठेवा. बिलकुल हलगर्जीपणा करू नका, समजलं ना? माझं लक्ष आहे, तुम्ही नका काळजी करू.